F-35 अमेरिकेत बनलेलं खतरनाक फायटर जेट. 2000चा स्पीड, ॲडव्हान्स सेन्सर सिस्टीम, रडारवर डिटेक्ट न होण्याची टेक्नॉलॉजी. किंमत तब्बल 940 कोटी रुपये. एवढ्या सगळ्या सुविधा असलेलं हे विमान गेल्या 2 आठवड्यांपासून भारतात अडकलंय. मिसाईलनं सुसज्ज असलेलं हे विमान 14 जून पासून केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर उभं आहे. हे विमान ब्रिटिश रॉयल नेव्हीचं आहे, जे इतक्या दिवसांपासून भारतात ऊन, पाऊस आणि धुळीचा सामना करते. गेल्या 15 दिवसांपासून या विमानाला केरळमधून हलवण्याचे बरेच प्रयत्न झाले, पण अजूनही त्यात यश मिळालेलं नाही. विशेष म्हणजे अमेरिकेनं हे विमान यापूर्वी भारताला ऑफर केलं होतं. आता हेच विमान भारतात अडकल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्रिटनच्या नेव्हीचं हे फायटर जेट केरळमध्ये कसं आलं? ते इतक्या दिवसांपासून तिथंच का उभं आहे? ते परत नेण्यात कोणत्या अडचणी येत आहेत? या मागे कटाच्या थिअरीज का सांगितल्या जात आहेत? सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सगळ्यात आधी ब्रिटनचं हे फायटर जेट भारतात कसं आलं ते बघूया. 6 मेला ब्रिटिश नेव्हीचं एक विमानवाहू जहाज हिंदी महासागरात आलं होतं. या जहाजाचं नाव होतं HMS प्रिन्स ऑफ वेल्स. हे विमान नौदलाच्या सरावासाठी आलं होतं. या जहाजावर 24 F-35 लढाऊ विमानं तैनात करण्यात आली होती. 14 जूनच्या रात्री यापैकी एका F-35 विमानानं जहाजावरून उड्डाण केलं. त्यावेळी ब्रिटिश नेव्हीचं हे जहाज केरळपासून 185 किलोमीटर अंतरावर होतं. पण या फायटर जेटनं उड्डाण घेतल्यानंतर लगेचच भारताच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला धोक्याचा सिग्नल पाठवला. या विमानानं भारतात इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. भारतानं ही परवानगी दिली आणि हे विमान रात्री 9:30 वाजता केरळच्या तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर उतरलं. आता असं काय घडलं होतं ज्यामुळे या फायटर जेटचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं? तर काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार विमानानं खराब हवामानामुळे भारतात इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली होती. तर काही माध्यमांच्या मते उड्डाणाच्या वेळी या विमानात पुरेसं इंधन नव्हतं, त्यामुळं त्याचं भारतात लँडिंग करावं लागलं. 14 जूनच्या रात्री हे विमान तिरुवनंतपुरमच्या एअरपोर्टवर उतरवण्यात आलं. यानंतर ब्रिटिश रॉयल नेव्हीनं भारताकडे विमानात इंधन भरण्याची परवानगी मागितली, जी भारतानं मान्य केली. पण विमानात इंधन भरल्यानंतर विमानाची हायड्रॉलिक सिस्टीम बिघडली, ज्यामुळे ते पुन्हा उड्डाण करू शकलं नाही. तेव्हापासून ते तिथंच उभं आहे. आता गेल्या 15 दिवसात या विमानात झालेला बिघाड का दुरुस्त होत नाहीये? हे विमान पुन्हा उड्डाण का घेऊ शकत नाहीये ते बघूयात. तिरुवनंतपुरमच्या एअरपोर्टवर या विमानात इंधन भरल्यानंतर त्याची हायड्रॉलिक सिस्टीम बिघडली होती. ब्रिटनच्या प्रिन्स ऑफ वेल्स जहाजावरच्या इंजिनियर्सनं ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यात यश आलं नाही. F-35 सारख्या लढाऊ विमानांमध्ये हायड्रॉलिक सिस्टीम खूप महत्त्वाची असते. ही सिस्टीम फायटर जेटला लँडिंग पासून उड्डाणापर्यंत हवेत हालचाल करायला मदत करते. शिवाय F-35 सारख्या ॲडव्हान्स फायटर जेट्सना देखभालीसाठी स्वतंत्र विमानतळांची आवश्यकता असते. केरळमध्ये असा कोणताही तळ नाही, त्यामुळं या विमानाच्या दुरुस्तीत अनेक अडचणी येत आहेत. आता ब्रिटनचं हे बिघडलेलं फायटर जेट गेल्या 2 आठवड्यांपासून भारतात अडकून आहे. भारतानं या जेटच्या दुरुस्तीसाठी ब्रिटनला मदतीची ऑफर दिली आहे, पण ब्रिटनला भारताची मदत नकोय. भारतानं या विमानाला मोकळ्या रनवे वरून बंद जागेत हलवण्याची ऑफर दिली आहे. विमानाच्या भाषेत याला हँगर असं म्हणतात. पण ब्रिटिश नेव्हीनं इतके दिवस प्रोटोकॉलचा हवाला देत भारताची ही ऑफरही नाकारली. या विमानाची ॲडव्हान्स्ड प्रोटेक्टेड टेक्नॉलॉजी अन्य कोणाला पाहता येऊ नये यासाठी ब्रिटन ही खबरदारी घेते. अखेर 14 दिवस झाले तरी विमान उडू न शकल्यामुळे शेवटी ब्रिटनची नेव्ही विमानाच्या हँगरसाठी मान्य झाली. पण यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. ब्रिटिश नेव्हीच्या म्हणण्यानुसार ब्रिटनमधून एक स्पेशल इंजिनियरची टीम येत आहे. ही टीम भारतात आल्यानंतरच त्यांच्या उपस्थितीत या विमानाला हँगरमध्ये नेलं जाईल. तज्ज्ञांची ही टीम विमानाला ओढण्यासाठी एक विशेष वाहन आणते, जेणेकरून ते हँगरपर्यंत नेलं जाऊ शकेल. जर ब्रिटनच्या इंजिनियर्सनाही जेट दुरुस्त करता आलं नाही तर त्यांना एअरलिफ्ट करावं लागेल. ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या C-17 ग्लोबमास्टर 3 या लष्करी वाहतूक विमानाद्वारे ते ब्रिटनला परत नेलं जाऊ शकतं. F-35 या फायटर विमानाची किंमत तब्बल 1000 कोटींच्या आसपास आहे. हे विमान ब्रिटनच्या अत्यंत महत्त्वाच्या विमानांपैकी एक आहे, त्यामुळं त्याच्यासोबत कोणीही छेडछाड करू नये किंवा त्याला कोणतंही डॅमेज होऊ नये यासाठी त्याला कडक सुरक्षेत ठेवलं जाते. कुठल्याही एअरपोर्टचं मॅनेजमेंट विमानांना पार्किंगची सुविधा देण्यासाठी पैसे आकारतं. आता ब्रिटनचं हे विमान 14 दिवसांपासून तिरुवनंतपुरम एअरपोर्टवर असल्यामुळं या विमानासाठी सुद्धा पार्किंग शुल्क आकारलं जाईल असं एअरपोर्ट मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलंय. पण अशा प्रकारची लष्करी विमानं नागरी विमानतळावर पार्क केली जात नाहीत, त्यामुळं या विमानाच्या पार्किंगसाठी किती शुल्क आकारलं जाईल हे ठरवलेलं नाही. विमानतळ ऑथॉरिटीजच्या म्हणण्यानुसार विमान पार्किंगसाठीचं शुल्क भारत सरकार ठरवणार आहे. F-35 फायटर जेट्स ही अमेरिकन कंपनीकडून बनवली जातात. हे 5व्या पिढीतलं प्रगत लढाऊ विमान आहे, जे अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिननं बनवलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी फेब्रुवारीत अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते। त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही फायटर जेट भारताला ऑफर केली होती, पण त्यावेळी भारताने यामध्ये फारसा इंटरेस्ट दाखवला नाही। भारत आधीच फ्रान्सकडून राफेल आणि रशियाकडून सुखोई सारखे लढाऊ विमान खरेदी करत आहे, त्यामुळे भारताने अमेरिकेच्या या विमानांच्या खरेदीमध्ये तेवढा रस दाखवला नाही। आता याच F-35 विमानात बिघाड होऊन ते 14 दिवसांपासून केरळमध्ये अडकले। आता यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। हे विमान 14 जूनच्या रात्री भारताजवळच्या समुद्रात आलं। त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 13 जूनला इस्रायलने इराणवरती हल्ला केला होता। त्यावेळी ब्रिटन आणि अमेरिका सुद्धा इराणवर हल्ला करतील असं बोललं जात होतं। त्यामुळे इराणवर हल्ला करण्यापूर्वी ब्रिटनला त्यांच्या F-35 विमानांची टेस्टिंग घ्यायची होती, म्हणून त्यानं खूप कमी इंधनासह भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला, पण भारतीय रडार सिस्टीमने त्याला कॅच केलं असं आता बोललं जाते। काही तज्ञांच्या मते भारताची रडार सिस्टीम F-35 ला डिटेक्ट करू शकते की नाही हे ब्रिटनच्या नेव्हीला चेक करायचं होतं, त्यामुळे त्यांनी हे विमान भारताच्या एअर स्पेसमध्ये पाठवलं असंही म्हटलं जाते। काहींनी तर हे विमान ब्रिटनने भारतात हेरगिरी करण्यासाठी पाठवलं होतं असाही दावा केलाय। पण या सगळ्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत। या क्षेत्रातल्या तज्ञांनी अशा काही शक्यता नसल्याचंही म्हटलंय। सध्या तरी तिरुवनंतपुरम विमानतळावर अडकलेल्या ब्रिटनच्या या फायटर जेटची चांगलीच चर्चा सुरू आहे। हे विमान इतकं प्रगत असूनही त्यात बिघाड झाला, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आता हे विमान कधी दुरुस्त होतं, ते स्वतःहून उड्डाण घेऊ शकतं की त्याला एअरलिफ्ट करावं लागतं, हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।